अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज सोलापूरमध्ये विराट असा मोर्चा होतोय। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा होता। आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत साहेब, खरं तर विराट असा मोर्चा निघाला, हजारोंच्या संख्येने लोक सहभागी आहेत, काय नेमक्या भूमिका आहे? माझं सरकारला तेच सांगणं आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढतोय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो लोक या मोर्चामध्ये सामील होत आहेत। सरकारने लोकांची जी काही मानसिकता आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्यामुळं सरकारने आज हा प्रचंड सोलापूरमधला मोर्चा पाहावा आणि त्यानंतर उगाचच आमच्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, तो सरकारने वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कृपया करू नये। कारण सरकारचं हे धोरण या अनुसूचित जातीमधल्या कोणालाही मान्य नाही आणि त्यामुळंच एवढ्या मोठ्या संख्येनं हा लोक आज या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। तेव्हा सरकारला आणि खास करून मुख्यमंत्र्यांना मला सांगणं आहे की आपण आपला हट्ट करू नये आणि हा जो उपवर्गीकरणाचा घाट आपण घालत आहात तो ताबडतोब थांबवा। पदर कमिटीचा रिपोर्ट हा बंडल करून ठेवावा आणि उपवर्गीकरण रद्द करावं ही मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून हा प्रचंड मोर्चा निघालेला आहे। तेव्हा लोकभावनेचा आदर करावा, कारण लोकशाहीमध्ये लोकभावनेला प्रचंड महत्त्व आहे। आपण पाहिलं आहे की जंतर मंतरमध्ये लोकभावनेच्या तीव्र भावनांमुळे काय झालं, त्यामुळे आपण सुद्धा असा कुठचाही दुराग्रह करणार नाही अशी अपेक्षा धरतो। ज्या पद्धतीने आपण विरोधात मोर्चे काढताय तसं समर्थनात देखील मोर्चे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। समर्थनार्थ ह्याच्या 1% सुद्धा मोर्चा समर्थनार्थ निघत नाही, हे सरकारने लक्षात घ्यावं। कारण हे मोर्चे जे निघतात ते अतिविशाल निघतात, त्यामुळं समर्थनार्थ स्पॉन्सरशिप करून निघणारे मोर्चे हे अत्यंत दुर्दैवी आहेत। त्यामुळं माझं सरकारला सांगणं आहे की अशा म्हणजे जे काही समर्थनार्थ काढतात ते चिल्लर मोर्चांच्या मागे जाऊ नका, लोकभावनेचा आदर करा अशी सरकारला जाहीर माझं आव्हान आहे। रामदास आठवले सरकारमध्ये आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठंतरी आवाज तर या सगळ्या संदर्भात उचलला गेला पाहिजे होता, तो मात्र कुठं दिसत नाही असं वाटतं। नाही, ते BJP धार्जिणे असल्यामुळे BJPच्या इच्छेवर हुकूम ते वागतात, त्यामुळे त्यांच्याकडून समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या कोणाचीच अपेक्षा राहिलेली नाही। नक्कीच या ठिकाणी आपण बघताय हे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघताय आनंदराज आंबेडकर असतील, माजी मंत्री बडोले असतील, हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं आंबेडकर समाजातील नागरिक जे आहेत ते समाजातील बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी 59 जातीचे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सरकारला आमची विनंती असेल की जिल्ह्यामध्ये हे मोर्चे जे निघत आहेत उपवर्गीकरण सरकारनं आता करू नये यासाठी हे मोर्चे आहेत। आणि आज सांगलीमध्ये आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधात उपवर्गीकरण समितीतर्फे या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा होत आहे। मोठे मोर्चे जसे तुम्ही काढताय तसंच समर्थनात देखील काही मोर्चे निघताना बघायला मिळत आहेत, त्या संदर्भात काय सांगणार? समर्थनात मोर्चे नाही आहेत, फक्त महाराष्ट्रामध्ये एका जातीचा मोर्चा, फक्त काही लोक त्याच्यामध्ये येत आहेत। 58 जाती 59 जाती या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत। खरं म्हणजे बाबासाहेबांनी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना हा समाज एकसंघ आहे असं म्हटलं होतं, कारण अनटचेबल किंवा अस्पृश्यता हा मूळ आधार त्याच्या मागचा होता। म्हणून सर्वोच्च न्यायालयानं 2004 जो निर्णय दिला होता ईव्हीचेनया वर्सेस आंध्र प्रदेश, तोच निर्णय कायम झाला पाहिजे। या ठिकाणी उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये होता कामा नये। 59 जातीपैकी कोणत्याही जातीने या ठिकाणी मागणी केलेली नाही आहे। काही मुठभर लोकांनी मागणी जर केलेली असेल याचा अर्थ या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 59 जातीमध्ये 13% आरक्षण वाटण्यात येऊ नये यासाठी हा मोर्चा आहे। नक्कीच 13% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये कुठलीही विभागणी होऊ नये अशा पद्धतीची भूमिका जी आहे या सगळ्या आंदोलकांची आहे। राजकुमार बडोले माजी सामाजिक न्यायमंत्री असतील किंवा आनंदराज आंबेडकर असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूरमध्ये हा भव्य असा मोर्चा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।